तुमचं मी खरं तर पाटील साहेब, जोशी साहेब धन्यवाद मानतो की ही दारांनी दार आमच्यासाठी उघडी तरी ठेवली. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा कारखाना चालतो त्याच कारखान्याची दारं आमच्यासाठी तर बंद असतील. तर फंडामेंटल राईट्स मधला 98 अमेंडमेंट काय सांगते? एव्हरी इंडियन सिटीजन हॅज राईट टू फ्रीडम अँड एक्सप्रेशन. मग आम्हाला बोलायचं पण नाही का, आम्ही संचार पण करायचं नाही का, त्या कारखान्यामध्ये जायचं पण नाही का? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तुम्ही कारखाना सुरू करायच्या अगोदर सर्व प्रतिनिधींना विनंती आहे, कोण सुद्धा चेअरमन मला या ठिकाणी दिसत नाही, ही सुद्धा अवेअरनेस आहे नियमाची. आज याचे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही जर बैठक लावली, सगळे पायदळी तुडवतात ना नियम. कोण सक्षम अधिकारी या ठिकाणी आलाय बैठकीला? बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण घटना सभेमध्ये देताना सांगितलं की माझे नेते विकले जातील, या देशातले कुणावर विश्वास नाही, माझा विश्वास सर्वसामान्य माणसांना. आज आम्ही सगळे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलोय. तुम्ही स्टील फ्रेमचा भाग आहे. दोघांनी जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं साहेब जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था आणू शकते. आमची प्रामाणिक भूमिका आहे की आम्हाला काही आंदोलन करायला, जाळपोळ करायला, पेटवायला आवडतं असं नाही. तोही आलेला माल आमच्याच कुठल्या तरी शेतकरी भावाचा असतो, परंतु आम्हाला निदान त्या कारखान्यामध्ये जाऊ द्या, सन्मानाच्या केबिनमध्ये बसू द्या. त्या केंद्र सरकारनं आमच्यासाठी शुगर केन ऍक्ट काढला, त्याच केंद्र सरकारनं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला फंडामेंटल जे काही राईट्स दिले त्याच्याबद्दल एक फक्त मुद्दा मांडणारच आहे. परवाचा मी चंदेश्वर कारखान्यावर आंदोलनासाठी गेलो होतो. अपरिहार्यपणे आम्हाला ते जावं लागलं, कारण गेले 25 दिवस झाले हा कारखाना अतिशय इलिगल पद्धतीने चालू केला. कुठलाही दर जाहीर नाही. आमच्या तरी काय डोक्यावर शेंग नाही, आम्ही सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्नच मांडतोय. जोशी साहेब, विशेषतः तुम्हाला विनंती आहे, आपले जे कोणी सबऑर्डिनेट असतील, खालचे अधिकारी असतील, त्यांना विनंती करा, निदान सातारा जिल्ह्यापुरतं तरी. आम्ही सुद्धा शेतकऱ्याची सुशिक्षित पोर आहे. आज आम्ही सुद्धा प्रयत्न केला काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावे, मोठा अधिकारी व्हावं, नाही झालं. पण आज आम्ही शेतामध्ये राहतोय, 11-11 महिने आमचा बाप तिथं कष्ट पिकवतोय. कुठलाही रुपयाचा दर जाहीर न करता फक्त मंत्री आहेत, मोठे मसल पॉवर आहे, पॉलिटिकल पॉवर आहे म्हणून आम्हाला तुम्ही चिरडणार आहे का? हा प्रश्न तुमच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि संचार आणि जे भ्रमण भाषण स्वातंत्र्य द्या ना, आम्हाला जाऊ द्या, बोलू द्या, आमचे विचार मांडू द्या, ते सुद्धा न करता तुमची जबाबदारी आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. साहेब, आम्हाला सुद्धा उग्र आंदोलन करावं लागेल, अपरिहार्यपणे करावं लागेल.